जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्लॉगमध्ये। आज आम्हाला फ्लावर घ्यायला जायचे आहेत मला मार्केटला, आणि मी आज एकटीच आहे। बघू, आणि सकाळी सकाळी मी चालले, मला लग्नाला पण जायचं आहे, ते फुलं कट करून द्यायला पण जायचं आहे। बघू आता मी कसं काय काम करते। चला, हे बघा गाईस, कुठंच काय नाही आहे। आता मी घेऊ कसं सामान, मला ते मोठा प्रश्न पडलाय। घरून येताना थोडं लवकर आले, त्याच्या घाईघाईमध्ये मी पन्नी आणायची विसरले, तर आता इथून पन्नी घेते आणि नंतर आधी मी गुलाब घेणार आहे। मला सध्या तर हे 3च फुलं भेटलेत। आत्ताच घरी आले आणि फुलं कट करायला दिले, त्याच्याबरोबरच मम्मीने मला थोडंफार सामान सांगितलं होतं घरचं आणायला, मी ते सुद्धा आणले। खूप काम आहेत गायचा, किती काम करावं आयुष्यामध्ये, कामाशिवाय काय पर्याय बी नाही म्हणा, काम करावं लागते। काम केलं नाही तर काय खाणार। तर मी तयार झाली आहे, आता आम्ही निघालो लग्नासाठी, आणि आम्ही थोडं लवकर चाललो कारण की तिथे जाऊन सगळ्यांना भेटायचंय, बोलायचंय। माझी मम्मी तयार नव्हती झाली गाईस, तर माझी मम्मी आता तयार होती। बघा, तयार राहिलीस की नाही? पटापट तयार हो, आपल्याला लग्नाला जायचंय। विकोवाले प्रमोशन करायली माझी मम्मी तुमचं। जेव्हा तिचं लग्न झालं तेव्हापासून माझी मम्मी विको वापरते। लग्नाच्या आधीपासून हेच लावतात। कधी? लग्नाच्या आधीपासून पण लावतात, तुझ्या पप्पाच्या इथे आल्यावर। ओहो, म्हणजे ती लग्नाच्या आधीपासून लावती, माझ्या पप्पाच्या घरी आलं तेव्हापासून नाही लावत गाईस। हे बघा, मला कार मध्ये एकदम कम्फर्टेबल बसायला आवडते, म्हणजे मांडी घालून बसायला आवडते। आमचा दादा आणि त्याची वाईफ। हे बघा, आमच्या भैयाला लई छान वाटते गाईस कोणी फिरायला आल्यावर। इकडे बघा, नवरदेवाची मावशी मस्त गजरे लावून बसायली इथं, आणि आम्हाला गजरे आता काय व्हायचं, तुमचं जेवायचं काम आहे। हाय कर, हाय कर। हे बघा, तुमच्या किती चांगले फोटो काढला जाय असंच म्हणता, भांडणं करायला एक नंबर आहे। बाहेर लग्नाची तयारी चालू आहे, गरमी खूप आहे म्हणून मी इथं कूलरला आले। थोडा वेळ हवा खाणार, नंतर बाहेर जाते। अमोल भैयाचं लग्न चालू झाले, मी स्टेजवर आले, आणि ही करवली बाई कशी दिसायली सांगा। इकडे बघा, हे आमच्या मॅडम आहेत गाईज। रुस्तुम भैया हॅलो म्हण, हॅलो कर की आता। ही करवली कोणी आहे? हे अमोलला गरमी होत आहे गाईज। अमोल भैया गरमी राहिली बिचाऱ्यांना, एवढा मोठा ड्रेस घातलाय, कसं सहन करायला पाहिजे, आम्ही एवढंच घातलंय। हे बघा, एवढं फोटोचा क्रेज आहे हिला, माहितीये का? गाईस हे बघा, जेवायला बसलो आम्ही, आणि गरमी बघा, गरमी। आमच्या इथलं कोण कोण जेवायला बसले, सगळेच बाय आलेत, एका मागे एक, एका मागे एक, सगळ्याच आल्यात। हे बघा, पहिला बुक्कड, हा हाय हाय, हॅलो हॅलो। इकडे सगळे बसलेत, मम्मी, मामी, मोठी आमची शशी, आणि हे बघा ओवी, हॅलो। गरमी खूप आहे इथं। एक कॅन संपला गाईस, दुसरा कॅन लागलाय। आमच्या इकडं बाया जेवत बसल्यात, कोणाचं जेवण झालंय, इकडं माझ्या आत्या बसल्यात सगळ्या। कशी खायली काय शक्तिमान वाटायला का तुला? घर घर फिरायलास? लग्नाला आली होती की जत्रेला आली?
आमच्या तनुनी काय काय घेतलंय बघा. लग्नाला आली होती, बलून गोड वगैरे सगळं काय घेतली. मी बारडला आलो, लग्न वगैरे झालं. लग्नाला तिथं मला थांबता आलं नाही कारण की नंतर नांदेडला जायला कोणी नाही आहे आणि इथे जत्रा पण भरली आहे. आणि आमच्यासोबत तनू आली. तनूची मम्मी कुठं राहिली माहित नाही. कुठे आहे तनू मम्मी? मग आता तू आमच्यासोबत येणार आहे ना? मग हेच बारड आहे तनू. गाईस जत्रा किती छान भरली बघा. आम्ही लास्ट टाइम आलो होतो तेव्हा काहीच नव्हतं. हे दादा कोंबडं घेऊन चाललं. कशासाठी आहे रे ते? सोडायचे. कोंबडा आणलं आणि ते आय थिंक सोडून देतात मला. फर्स्ट टाइम बघितलं. जेव्हापासून तनू मला बघितली तेव्हापासून तनूने माझा हात नाही सोडला. बघा हात पकडूनच आहे आमची तनू. काहीच घेऊन नाही गाईस. फक्त म्हणते की बाई पैसे दे पैसे दे आणि स्वतः म्हणलं तर काहीच घेऊन नाही. आता घेऊन दे मामा प्लीज. बघितलं का असंच आहे. या दोघी लहानपणापासून सोबत आहेत आणि माझी मम्मी कधीच माझ्या दुसऱ्या आत्याला कधीच काही घेऊन देत नाही जो आत्याला. आणि ही तिची फेवरेट आहे बहीण म्हणून हिला नेहमी घेऊन देत असते. आज पण बघा. आता हे मी व्हिडिओ दाखवते थांब. हे इथं पण आला. आता तू लग्नाला आलास कशासाठी आलास? मामा देवधर्म करायला आले. मावशी आणि मामी भेटलेत. चला मामी आली की भेटली बोलली. तुमचा पाय कसा आहे आता? सागर मावशीच्या लग्नात पायाला लागलं होतं साहेबांनाच. गाईस हे माझा मामा आहे जे एवढं काम करते. गाईस काय आज एवढं पाणी वाढलंय सगळ्यांना. पुण्याचं काम. तुम्हीच पिले आमची अर्धी. हो हे आम्ही हर्षूसाठी इथं घेतलंय. त्याच्या मामाने घेतलंय त्याच्यासाठी. टाकू द्या ते व्हिडिओ झाल्याने चालते की तुम्हाला? थँक्यू काकू. काकू लय गोड आहेत बघा कशी हसतात काकू. गाईस आम्ही चाललोय घरी. सगळा आमचा लग्नाचा प्रोग्राम झाला, देवीचे दर्शन झाले. आता आम्ही आलोय नांदेड मध्ये. सो मी माझा ब्लॉग इथेच थांबवते. बाय बाय.